नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी आज आपण मराठी व्याकरणामध्ये क्रियापद या शब्दाच्या जातीचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण क्रियापद म्हणजे काय, त्याचबरोबर धातू आणि धातुसाधित किंवा त्यालाच कृदंत म्हणतात हे शिकलो आहोत. ही शब्दाची विकारी जात आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विकारी म्हणजे लिंग, वचन आणि विभक्तीप्रमाणे बदल होणारी जात, जिला आपण विकारी जात म्हणून ओळखतो. आज आपण कर्ता आणि कर्म ओळखायला शिकणार आहोत. क्रियापद हा चॅप्टर ऑल अराउंड 13 मार्काचा आपल्याला उत्तरे देऊन जातो, कारण क्रियापद हे नुसतं शब्दाची जात नसून याचा प्रयोग हा प्रयोगामध्ये होतो, समासामध्ये होतो. असे बऱ्याच ठिकाणी क्रियापद कळलं म्हणजे काळ, वेळ सगळं आपल्याला ह्या क्रियापदातून ओळखायला शिकतं. त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण या चॅनलचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे गरीब विद्यार्थ्यांपर्यंत मोफत शिक्षण पोहोचविणे. आता कर्ता आणि कर्म ज्यावेळेस आपण ओळखतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं असतं. जसं की वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास आपण काय म्हणतो, कर्ता म्हणतो. म्हणजे काय तर कर्ता हा क्रिया करणारा असतो. हा क्रिया कर्ता क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्यांच्यावर होते किंवा ज्यांच्यावर त्याचा परिणाम होतो त्याला कर्म म्हणतात. वाक्यातील क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्त्यापासून निघते आणि ती दुसऱ्या कोण्या व्यक्तीवर किंवा कशावर तरी घडते किंवा कशावर तरी त्याचा परिणाम होतो त्याला आपण कर्म म्हणत असतो. म्हणजे काय तर त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोग किंवा कल असतो ते काय असतं तर कर्म असतं. क्रिया करणारा तो कर्ता व क्रिया भोगणारा किंवा सोसणारा किंवा त्याला त्रास होतो त्यापासून तो म्हणजे कर्म असतं. जसं की उदाहरणार्थ आपल्याला पाहायचं झालं तर राहुल आंबा खातो. आता राहुल आंबा खातो यामध्ये कसं आहे, राहुल आहे त्यानं काय खाल्लाय तर आंबा खाल्लाय, कर्ता आहे. पण कर्म आहे का, काय खातो तर आंबा, म्हणजे आंब्यावर परिणाम होतोय ना, मग ते झालं कर्म. आपल्याला असं सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. मग कर्ता शोधताना काय करावं लागतं तर कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू, जसं की आता खातो यामध्ये ख जो मूळ धातू आहे तो शोधून काढायचा आणि मग त्याला काय करायचं, नारा प्रत्यय लावायचा. नाऱ्यामध्ये तुम्ही नारी, नारे हे पण ॲज्युम करून घ्या, कारण आयोग फक्त नारा एवढाच प्रत्यय लावून त्याला कोण असा प्रश्न विचारा म्हणून कर्त्याची व्याख्या देतात. जेव्हा कर्ता शोधायचा असतो तेव्हा अशीच्या अशी व्याख्या परीक्षेमध्ये विचारली जाते. पण तुम्हाला ॲज्युम करायचं असते जेव्हा नारा हा प्रत्यय लावलाय तेव्हा नारी आणि नारे हे सुद्धा प्रत्यय लावलेले असतात. त्यामुळं हे ॲज्युम करूनच आपण पुढे बोलायचं. आता हे जर झालं, आयोग प्रश्न कसा विचारतो, पण नारा आणि नारे प्रत्यय कसं लावायचं तर राहुल आंबा खातो यामध्ये खा हा धातू आहे आणि तो हे प्रत्यय आहे. आता त्याला कोण म्हणून विचारायचं. आता कोण आंबा खातो तेव्हा काय झालं, राहुल खातो. मग हे राहुल काय झालं तर कर्ता झालं. कर्ता हा नेहमी एकतर प्रथमांत असतो, प्रथमांत म्हणजे त्याला कुठलाही प्रत्यय लावलेला नसतो. तृतीयांत असतो, तृतीयांत म्हणजे ने, ए, शी किंवा नि, शी, ही हे प्रत्यय लावलेले असतात किंवा शब्दयोगी अव्यय असतं. जसं की एक उदाहरण पाहायचं झालं तर मैथिलीकडून पत्र हरवले. आता कडून हे काय आहे तर शब्दयोगी अव्यय आहे.
यानंतर कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगायची झाली तर वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदाला कर्ता म्हणतात. क्रियापदाला मूळ धातू शोधून काढायचा असतो, जसं की मी अगोदरच सांगितले त्याचप्रमाणे. आणि त्या धातूला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लागलेले आहेत का आणि लावून कोण हा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता भेटत असतो. यानंतर आपण कर्म कसं शोधायचं हे पाहूया. आता कर्म हे कर्ता क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावर घडते किंवा ज्याच्यावर परिणाम होतो त्याला आपण कर्म म्हणतो, हे माहीत आहे. मग याची व्याख्या सांगायची झाले तर क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे क्रियेचा रोख असतो त्याला आपण कर्म म्हणतो, किंवा क्रिया सोसणारा कोण असतो तर ते असतं कर्म. कर्म शोधण्यासाठी सोपी पद्धत सांगायची झाली तर आपण सर्वप्रथम कर्ता ओळखायचा. त्याचबरोबर क्रियापदाच्या मूळ धातूला न्याची क्रिया कोणावर किंवा कशावर होणार आहे असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं. उदाहरणात पाहायचं झालं तर सचिनने चित्र काढले. आता सचिन हा काय आहे? सचिनने चित्र काढले. आपल्याला काय आहे तर धातू शोधायचा आहे. यामध्ये काढ हा धातू आहे, त्याला आपल्याला प्रत्यय लावायचा आहे. तो प्रत्यय लावून कोण काढतो चित्र, तर त्यावर उत्तर भेटेल आपल्याला सचिन. मग सचिन हे साधं सोपं आणि छोटं नाव आहे, त्याला कुठला प्रत्यय लागलाय का? नाही. मग चित्राला कुठला प्रत्यय लागलाय का? नाही. मग आता कर्मसुद्धा कुठल्या विभक्तीत असतं, तर कर्म एकतर प्रथमा असतं नाहीतर द्वितीय असतं. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. कर्ता आणि कर्म हे एकतर नाम असतात, सर्वनाम असतात. या दोन्हीपैकी एक हे कर्ता आणि कर्म असतात. जसं की आता यामध्ये सचिन चित्र काढतो. सचिन काय आहे? नाम आहे. पण जर आपण असं म्हणलं की तो रावणाला मारतो, तो काय आहे? सर्वनाम आहे. असं सुद्धा नाम आणि सर्वनाम ही कर्ता आणि कर्म असतात. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. कर्ता नेहमी प्रथमांत तृतीयात किंवा शब्दयोगी अव्यय असतो. कर्म नेहमी प्रथमांत अन्यथा द्वितीया असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आज आता आपण कर्म आणि कर्ता एवढंच पाहून थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.